लालबावटा रिक्षा चालक संघटना C2 सोलापूरच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या अडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनातील मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे। रिक्षा चालकांना उदरनिर्वाहापुरतेही उत्पन्न मिळणे अशक्य झाले आहे। याबाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने रद्द करावेत। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमांमुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या व सुस्थितीत असतानाही 15 वर्षांनंतर मोडीत काढाव्या लागत आहेत। पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्षे करून त्याची अंमलबजावणी केली जाते, परंतु सोलापुरातील परिवहन कार्यालय रिक्षा चालकांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे निर्देशित करून संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून अधिकचे शुल्क आकारून सदर वाहन चालवण्यास मान्यता दिली आहे, परंतु सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय केंद्रीय अधिसूचनेचा अनादर करत ऑटो रिक्षा मोडीत काढत आहेत। या कृत्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडत असून रिक्षा चालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे। परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची वागणूक वाहनधारकांशी सौजन्याची नसल्याने व परिवहन कार्यालयातील बहुतांश कामे ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असतानाही वाहनधारकांची अडवणूक व आर्थिक तडजोडीसाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना करतात। विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याऐवजी कामात जाणीवपूर्वक विलंब केला जातो। याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष शिष्टमंडळाने वेधले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। वेळप्रसंगी निवेदनातील नमूद मागण्यांबाबत संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। या शिष्टमंडळात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सलीम मुल्ला, उपाध्यक्ष आरिफ मणियार, अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे, हमीद दौलताबाद, रशीद मैंदर्गी, मंसूर पठाण, मंजूर दर्जी, इरशाद शेख, विनोद फुले, दत्ता कांबळे, मल्लीनाथ बिराजदार, सैफन शेख, पप्पू सुर्वे, आदिल सत्तार, मोहम्मद अली, फारुख हंजगीकर, आरिफ तारकश यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते। सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेल्या आहेत। सध्या त्यांना ग्राहक मिळणं मुश्किल झालेलं आहे। अशात नवीन परवानगीचं शासनाने जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं अर्धपोटी राहण्याची पाळी आलेली आहे। तर या शहराचा सर्वे करा, टेक्निकलदृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचा बंद करा। सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या RTAने निर्णय घेतलेला आहे की 20 आणि 25 वर्ष। सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही। भारत सरकारचं GR आलेलं आहे, दंडाबद्दल सुद्धा GR आलेला आहे, कामकाजा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।